नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जी नक्कीच. नमस्कार सासवडकर. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या सासवडमधील ऐतिहासिक अशा या गांधी चौकामध्ये पुन्हा एकदा 9 वर्षानंतर आपण सगळेच जण 2025च्या सासवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या सासवड शहराचा, आपल्या नगराचा नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागातून आपला नगरसेवक प्रतिनिधी म्हणून निवडण्यासाठी आपण सर्वजण उद्याच्या 2 डिसेंबरला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत. ही निवडणूक आपण सासवडकरांच्यासाठी थोडीशी वेगळी आहे, कारण सातत्याने 2002 पासून कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारांनी जनमत आघाडीच्या माध्यमातून आपण सासवडकरांनी कैलासवासी चंदूकाकांच्या वरती, त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या कामावरती, त्यांच्या तळागाळामध्ये आणि सासवडबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, आपुलकी, भावना या सगळ्यांचा आदर राखत नेहमीच आम्हा सर्वांना साथ दिली. आज काका आपल्यामध्ये नाहीये, परंतु आज आपण त्या ठिकाणी गेल्या 3 महिन्यांपूर्वी आपण सर्व सासवडकरांनी आणि पुरंदर तालुक्यातल्या, हवेली तालुक्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या विचारांशी, विकासाशी, सहकाराशी, संस्थात्मक रचनेशी बांधील असणारे आपण सर्वांनी या देशाला खऱ्या अर्थाने प्रगतीकडे नेणारा, विकसित देशांमधून विकासपूर्ण देशामध्ये ज्यांनी 14व्या नंबरवरून या भारत देशाला जगामध्ये 4थ्या नंबरवरती आणण्याचं काम केलं, ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आपण सर्व सासवडकरांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि मला खात्री आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, आज या सासवडमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना कैलासवासी चंदूकाकांचं असणारं काम, त्यांनी उभे केलेले त्यांचे सहकारी, की ज्यांनी तळागाळापर्यंत त्या ठिकाणी काम करत असताना नेहमी तळमळीने सर्वसामान्य माणसासाठी, सासवडच्या प्रत्येक गल्लीबोळासाठी, सासवडच्या या मातीसाठी, सासवडसाठी सातत्याने विकासाचं काम, विकासाची दिशा आणि आपल्या गावाचा बहुमान टिकवण्याचं काम केलं. तेच विचार घेऊन आज आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर या निवडणुकीला सामोरे जातोय. आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्ष परिवाराचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख रवींद्रदादा चव्हाण साहेब आपल्या सर्वांना संबोधित करायला, आपल्या सगळ्यांना सासवडकरांना सांगायला आलेले की उद्याच्या काळामध्ये आपण सर्व सासवडकर एकजुटीने, एकमुखाने जसे कैलासवासी चंदूकाकांच्या पाठीशी मागे उभे होतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून, आपल्या कार्यक्षमतेतनं, आपल्या संघटन कौशल्यातनं, आपल्या एकत्रित परिवारातून या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये
2023 साली देशातली क वर्ग दर्जाची, देशातली सगळ्यात स्वच्छ चांगली नगरपालिका ही ओळख निर्माण केली. त्या नगरपालिकेच्या कामकाजाला, त्या नगरपालिकेच्या संकल्पनेला, सासवडकरांच्या विकासाला आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती विकासाचा निधी आणून आपल्याला त्या ठिकाणी आपलं आधुनिक सासवड उभं करायचं. आणि याच्यासाठी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आमदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचकावरती या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आदरणीय राजेंद्र पांडे असतील, आमदार आदरणीय विक्रमदादा असतील, त्याचप्रमाणे तुमचे आमचे सर्वांचे, आपल्या मातीतलेच, आपल्या पुरंदरचे, परंतु ज्यांनी पुण्यनगरीमध्ये जाऊन स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने नानींनी महानगरपालिका कशी चालवता येते, स्थानिक स्वराज्य संस्था कशी चालवता येते हे पुणेकरांना दाखवून दिलं. आणि अण्णांनी एखादा आमदार कशा प्रकारे काम करू शकतो हडपसरकरांना दाखवून दिलं. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर. या ठिकाणी मंचकावरती उपस्थित असलेले माजी आमदार अशोक भाऊ असतील, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मातंजी भोंडे साहेब असतील, मंचकावरती उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे आवडते उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने चालता बोलता नगरसेवक आदरणीय विजय भाऊ आणि सर्वच माजी नगरसेवक आदरणीय यशवंत काका असतील, आदरणीय गिरमी अण्णा या ठिकाणी आहेत. अनेक मंडळी मंचकावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही, परंतु मुद्दामून या देशामध्ये आद्य क्रांतीवीर म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी पहिल्यांदा बंडाचं निशाण त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध उभं केलं, त्या परिवारातील सदस्य आदरणीय दौलतनाना सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करायला उपस्थित आहेत. मंचकावरती अनेक मंडळी आहेत, मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सासवडकरांच्या वतीने आदरणीय साहेब, मला थोडक्यात सासवडची माहिती आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. आज साहेब, सासवड नगरपालिकेमध्ये 2002 पासून आमच्याकडे कधीही आम्ही सगळे सासवडकर नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहोत. कारण एक मुखाने एक परिवार म्हणून त्या ठिकाणी सासवड नेहमी राहिलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2007 पासून ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केलं, त्या काळामध्ये सातत्याने सासवडने त्या अभियानामध्ये सुद्धा राज्य स्तरावरती आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाची नगरपालिका म्हणून स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलं. नंतरच्या काळामध्ये 2015-16 साली या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी विकासाची गती या देशाला दिली आणि मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण देशामध्ये शहरीकरण व्हायला लागलं. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ह्या वाढायला लागल्या. आणि त्या काळामध्ये स्वच्छ भारतची संकल्पना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आणली. आणि त्याच्यामध्ये साहेब 2017-18 साली आम्ही सर्व सासवडकरांनी भाग घेतला आणि इनोव्हेशन आणि बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये नॅशनल लेवलचा पहिला पुरस्कार सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळाला. त्या काळामध्ये मला वाटतंय सासवड नगरपालिका एकमेव नगरपालिका होती जिला देशामध्ये पहिला पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सासवडला एक खूप मोठं गिफ्ट दिलं आणि 66 कोटीची भूमिगत गटार योजना त्या ठिकाणी सासवडसाठी मंजूर झाली. मधल्या काळामध्ये काय झालं? मधल्या काळामध्ये साहेब, त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये राज्यमंत्री महोदय होते. आम्हाला कधी आम्ही सासवडकरांना नेहमी प्रत्येक गोष्ट मोजून वापरून करतो.
कारण आम्हाला आहे ना सातत्याने कोणी म्हणतं आम्ही 2014 पर्यंत सत्तेत होतो, परंतु साहेब आम्हाला नेहमीच सावत्रीची वागणूक मिळाली. कधी सासवडला निधी मिळाला नाही. सासवडकरांनी नेहमी तो पुरस्काराच्या आणि बक्षिसाच्या रूपाने मिळवला. मधल्या काळामध्ये टेंडरच्या चुकीच्या पद्धती झाल्या. 2018ला यांनी काही मंडळींनी हस्तक्षेप केला आणि ती योजना थांबली. त्या योजनेला आम्ही ब्लॅकलिस्ट केलं आणि मधल्या काळामध्ये अर्धवट ती योजना राहिली. आता परत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये पुन्हा रिटेंडर करून आपली सर्व भूमिगत गटार योजना सुरू करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. 2024ला त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आताचे मुख्यमंत्री, यांनी त्यावेळेस मला त्या ठिकाणी बोलून घेतलं मी आमदार असताना आणि मला सांगितलं की सासवड आणि जेजुरीसाठी तू देशामध्ये 1 नंबर 2023ला मिळवलाय. तुला दोन्ही नगरपालिकांना, जेजुरी त्यावेळेस 19 नंबरला होती आणि सासवड 1 नंबरला होती. दोन्ही नगरपालिकांच्यासाठी 142 कोटीची आणि 73 कोटीची पाण्याची योजना वीर धरणावरनं पुन्हा एकदा मंजूर करण्याची परवानगी मिळवली. अमृत 2 मध्ये ऑक्टोबर 2024ला साहेब आम्हाला आमचं टेंडर प्रोसेस पूर्ण झाली, फक्त वर्क ऑर्डर द्यायची होती. परंतु काय झालं, निवडणुका झाल्या आणि प्रशासन असल्यामुळे आणि नव्याने आमदार कोणीतरी निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी मला हस्तक्षेप करता आला नाही. दुर्दैव असं आहे आमच्या सासवडकरांचं आणि जेजुरीकरांचं साहेब की 1 वर्ष त्या दोन्ही योजनांची वर्क ऑर्डर काढली नाही. साहेब मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं, 2004ला ज्यावेळेस सासवडसाठी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने वीरवरून पाण्याची योजना केली, त्या काळामध्ये याच गांधी मैदानावरती सभा झाली होती, आपल्या सर्व सासवडकरांना आठवत असेल. त्या काळामध्ये साहेब ही पाण्याची योजना झाली आणि 18 महिन्याची योजना कैलासवासी चंदूकाका जगताप, त्यावेळेस आपले उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठ्याचे सभापती कैलासवासी रामभाऊ वडणे, ज्यांना आपण सगळे सासवडकर पाणीवाले बाबा म्हणून बोलायचो, बरोबर का नाही, बोलायचं का नाही, यांनी साहेब रात्रंदिवस त्या लाईनवरती थांबले आणि 82 दिवसामध्ये पाण्याची योजना सासवडपर्यंत आली, ज्याचं लिंक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये की गव्हर्नमेंटची योजना 82 दिवसामध्ये 18 महिन्याची पूर्ण होऊ शकते, हे रेकॉर्ड आहे. त्या काळामध्ये त्यावेळेचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी जे आता आपल्या भारतीय जनता पक्षाचे निवृत्तीनंतर उमेदवार आहेत, आबा भोंगळे आता प्रभाग क्रमांक 10 मधून उभे, ह्या मंडळींनी त्या काळामध्ये दिवसातले 18 तास जे आदरणीय मोदीजी, आज आपण बघतो अभिमान काय आपल्याला मोदीजींचा, कारण दिवसातले 18 तास सातत्याने ते काम करतात. तशा प्रकारची ती काम करून 18 महिन्या 82 दिवसांमध्ये ती योजना आणली. साहेबांनी मागच्या 1 वर्षामध्ये काय झालं माहितीये, जे स्वच्छ सासवड होतं, जे सुंदर सासवड होतं, जिथे घंटा गाडी वेळेवरती यायची, लोक घंटा गाडीवरती त्या ठिकाणी घड्याळ लावायचे. पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही दिवसाआड पाणी द्यायचो, परंतु अतिशय योग्य, पूरक आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी सासवडच्या माध्यमातून दिलं जातं. आमची काही मंडळी त्या ठिकाणी पुण्याला राहतात, परंतु कॅनमध्ये आठवड्याचं पाणी सासवडच्या फिल्टरचं घेऊन जातात. एवढं चांगलं पाणी नगरपालिकेच्या माध्यमातून दिलं जातं. त्या नगरपालिकेमध्ये साहेब मागच्या 6 महिन्यामध्ये त्या नगरपालिकेच्या कचऱ्याच्या बाबतीतचं नियोजन असेल, नगरपालिकेच्या पाण्याच्या बाबतीतचं नियोजन असेल, सासवडच्या विद्युतच्या म्हणजे लाईटच्या बाबतीतचं नियोजन असेल, हे सगळं ढासळवण्याचं काम त्या ठिकाणी काही मंडळींनी मुद्दामून राजकारण करण्यासाठी केलं. साहेब मला आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं, खूप बोलका व्हिडिओ काल परवा एका चॅनलवरती सासवडच्या एका नागरिकाने त्या ठिकाणी दिला. गुजरातच्या त्या महिला आहेत, एक परिवार सासवडला त्या ठिकाणी राहायला आला, पुण्यामध्ये प्रदूषण आहे म्हणून सासवड सारख्या नगरीमध्ये 4 वर्षांपूर्वी राहायला आला. त्या बाईने एवढा छानपैकी, त्या मुलीने जी IT इंजिनियर आहे, तिने एवढा छानपैकी तो इंटरव्ह्यू दिला. ती म्हटली, मैं 4 साल पहले सासवड़ में आई थी, क्योंकि ना एक अच्छा सुंदर शहर है जहाँ पे रहना मुझे मेरे परिवार के साथ मेरे बच्चों की पढ़ाई के लिए ठीक लग रहा था, इसलिए मैं आ गई सासवड़ में. और न जाने क्या हो गया, वारी के बाद सब कुछ बिगड़ गया. यहाँ पे कचरा भी दिखने लग गया, नाला भी साफ नहीं हो रहा है और पानी भी ठीक से नहीं आ रहा. हे का घडलं? मागच्या 3-4 महिन्यांमध्ये आपल्या गावाचं
नियोजन बिघडवायचं काम ज्यांनी केलं तेच आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत. आज मला सांगा ना, नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हायचं या ठिकाणी आदरणीय आनंदी काकी जगताप माझी आई नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर उभ्या आहेत. या ठिकाणी हिवरकरताई असतील, मनोहर तात्या असतील, लीनाताई असतील, दिनेश अण्णा असतील, शीतलताई भोंडे असतील, ज्ञानेश्वर माऊली काका असतील, सोपानराव रणपिसे असतील, स्मिताताई जगताप असतील, मोनिकाताई मेत्रे असतील, मयूर भैया चौखंडे असतील, अर्चनाताई जगताप असतील, राजन भैया चंद्रशेखर जगताप असतील, स्मिताताई जगताप असतील, प्रवीण शेठ पवार असतील, सुहासबापू लांडगे असतील, सुमालीताई राऊत असतील, प्रदीप शेठ राऊत असतील, प्रियंकाताई जगताप असतील, ज्ञानेश्वरराव गिरमे असतील, त्याचप्रमाणे दीप्तीताई सूर्यवंशी असतील किंवा अजित हापू काका जगताप जो तुम्हाला माहिती आहे त्याचा दिवस पहाटे 4ला सुरू होतो आणि प्रत्येक गल्ली बोळात स्वच्छता झाली की नाही ही काकांच्या पासूनची त्याची सवय. वयाच्या 21व्या वर्षापासून तो आजपर्यंत ते पाळत येतो आणि मग 11:30 वाजता आंघोळीला जातो. बरोबर का चुकीचं? हे सगळ्याच सासवडला माहिती आहे. हे साहेब नगरसेवक आहेत ना, त्या ठिकाणी सासवडकरांनी दिले. हे कोणी आहे ना नगरसेवक पदाची बिरुदावली मिरवण्यासाठी नाहीयेत, नगराध्यक्ष पदाची बिरुदावली मिरवण्यासाठी नाहीयेत. हे सर्वजण तळमळीने सर्वसामान्य माणसांची कामं करण्यासाठी, पाण्याच्या बाबतीमध्ये, ड्रेनेजच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, सासवडच्या अभिमानाच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि काही मंडळी काय म्हणतात साहेब, काल परवा त्या ठिकाणी नारळाची सभा झाली. एक या तालुक्याचा लोकप्रतिनिधी काय म्हणतोय की सासवड नगरपालिकेने देशातला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे विकत घेतलं का काय त्याची चौकशी करणार आहे. मला सांगा ना, आदरणीय नरेंद्रभाई मोदींचा नारा काय आहे? ना खाऊंगा ना खाने दूंगा. आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं विजन काय आहे? या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये. आज तुम्ही बघितलं असेल की अनेक जगामध्ये, अनेक देशांमध्ये आज जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या देशाचा क्रमांक, प्रोसेस आणि या सगळ्यांमध्ये 1 नंबरला येतो. काय येतो? कारण मोदी साहेबांनी भ्रष्टाचार मुक्त देश करायचा प्रयत्न केला आणि ही मंडळी अशा प्रकारचा आरोप आपल्यावरती करतायत. आज साहेब सासवड नगरपालिकेला 2023 पासून त्रिपुरामधनं असेल, तमिळनाडूमधनं असेल, कर्नाटकमधनं असेल, दिल्ली प्राधिकरणामधून असेल, दार्जिलिंगमधनं असेल, मध्य प्रदेशमधनं असेल, इव्हन इंदोर जे देशातली सगळ्यात चांगली महानगरपालिका आहे त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा, तिथल्या महापौरांनी सुद्धा, तिथल्या नगराध्यक्षांनी सुद्धा सासवडला व्हिजिट केली. का केली? कारण हे एवढं छोटं टुमदार शहर या सासवडकरांनी कशा प्रकारे अतिशय अल्पशा पैशांमध्ये बनवलं, सुंदर केलं. आणि साहेब हे आम्ही एकट्याने नाही केलं, ह्या सगळ्या सासवडकरांनी. आज सगळं सासवड साहेब इथं तुमच्या समोर लोटलंय. सगळं सासवड भाजपमय आणि कमळ झालं साहेब. इथे कुठलाही जात धर्म पंथ नाहीये साहेब, सगळे आम्ही सासवडकर आहोत आणि त्या भावनेतनं आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतो. आणि साहेब अशा प्रकारे खऱ्या अर्थाने केवळ राजकारण करणं चुकीच्या पद्धतीने चांगला. साहेब आम्ही पहिले आल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, ते सोडलं तर आमचं कुणी अभिनंदन सुद्धा केलं नाही. कुणी नाही बरं का साहेब, कुणी नाहीचा अर्थ तुम्हाला समजला असेल. देवेंद्रजी फडणवीस साहेब सोडले तर कुणीही आमचं साधं अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी केलं नाही. परंतु आम्ही सासवडकरांनी 2023ला त्या ठिकाणी जल्लोषचा कार्यक्रम घेतला आणि सासवड पासून अमेरिकेपर्यंत, ऑस्ट्रेलियापर्यंत, इंग्लंडपर्यंत, युरोपपर्यंत आमच्या सासवडमधील जवळपास 750 मुलं परदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांनी स्वतःचे सेल्फी व्हिडिओ काढले, सासवडकरांनी स्वतःचे सेल्फी व्हिडिओ काढले आणि आम्हाला अभिमान आहे. आम्ही देशातल्या सगळ्यात स्वच्छ नगरपालिकेमध्ये राहतो, आम्ही सासवडकर आहोत अशा प्रकारे बहुमानाने स्वतःचा सन्मान करून घेतला जाईल. ही भावना आमच्या सासवडकरांची. आज आम्हाला सासवडकरांना काय हवंय साहेब? आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा सासवडचा इतिहास 5000 वर्षांचा आहे साहेब. 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष आमच्या नगरपालिकेला झालेत. नेहमी तुटपुंज्या प्रमाणामध्ये निधी आम्हाला मिळत गेला. आम्ही रस्त्याच्या वरती एक थर करून रस्ते करत राहिलो. परंतु साहेब आम्हाला मधल्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी मला परिवारामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये घेतलं
आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी डीपीआरच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूचना केल्या आणि सासवडचा डीपीआर रस्त्यांच्या बाबतीमध्ये करायचा त्या ठिकाणी निर्देश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केला. सासवडकरांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचंय, उद्याच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये म्हणजे माझंही घर सासवड मधलं जे भागवानाळ इथलं 2 पायऱ्या रस्त्यांनी गेलेल्या आहेत. नव्याने जो आदरणीय देवेंद्रजींनी डीपीआर करायला सांगितलंय त्याच्यामध्ये 90च्या दशकातलं जे ग्राउंड लेवल आहे त्या लेवलला आपला रस्ता परत एकदा खाली जाणार आहे. आपली घरं ही रस्त्याच्या वरती येणार आहेत. आपल्या गावातलं ड्रेनेज असेल तेही अंडरग्राऊंड जाणार आहे. आपलं स्ट्रॉंग वॉटर म्हणजे वाहतं जे पाणी आहे, कारण आमच्या गावाची रचना अशी आहे की सगळं घरांना तिकडे उतार आहे, त्यामुळे वरून येणारं सगळं पाणी आमच्या घरांमध्ये घुसून जातं पावसाळ्यात. त्याच्यासाठी रेन वॉटर स्ट्रॉंग पण जमिनीच्या खाली जाणार आहे. ह्याच्या तारा दिसतात ना आपल्याला, या विद्युतच्या तारांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी डीपीआर करायला सांगितलं आणि सगळ्या लाईटच्या तारा आपण जमिनीच्या आतमध्ये घेतो. आज आपण बघितलं असेल टोरंटो कंपनीच्या माध्यमातून आपण 1800 कनेक्शन सासवडमध्ये दिले. आपल्याला सगळ्या गावामध्ये फिरवायचे होते, परंतु आपल्याकडे निधी नव्हता. आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलंय हा डीपीआर करत असताना रस्त्यांचा आपण गॅसची लाईन सुद्धा आपल्या रस्त्याच्या खाली घेतोय आणि गॅसचं लाईन, पाण्याचं लाईन, ड्रेनेजचं कनेक्शन हे सगळं चेंबर मधनं जाणार आहे आणि सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी होणार आहेत. आणि भविष्य काळामध्ये हे सासवड आपल्या सगळ्यांना माहिती बदललेलं दिसणार. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 142 कोटीची पाण्याची योजना मागील वर्षी आदरणीय देवेंद्रजींनी मंजूर केलेली आहे. नव्याने आपल्या पिंपळे या ठिकाणी म्हणजे पांगाण्याच्या घाटामध्ये आपण त्या ठिकाणी अधिकची मागणी त्या ठिकाणी केली आणि 2 कोटी लिटर पाण्याचा साठा आपल्या सासवडसाठी असावा म्हणून एक पाण्याचा साठवण तलाव आपण पिंपळे या ठिकाणी करतोय. आणि वन खात्याच्या जागेमध्ये वाघ डोंगरावरती त्या ठिकाणी आपण साधारणतः 2 कोटी लिटरचं पाण्याची साठवण तलाव हा दुसरा करतोय. त्यामुळे दररोज 4 कोटी लिटरचा पाण्याची साठवण तलाव आपल्याकडे सासवडकरांचे राहणार आहे. त्यामुळे उद्या कांबळवाडीची लाईट गेली किंवा आपली वीरची जी सातारा जिल्ह्यातून येते ती लाईट गेली तरी सुद्धा 33 किलोमीटरवरची आपली लाईट गेल्यामुळे आपल्याला पाणी मिळणार नाही असं होणार नाही. सासवडकरांना शुद्ध चांगलं पाणी त्या ठिकाणी आपल्या सासवडच्या प्रत्येक घरापर्यंत जाणार आहे. आणि ज्यावेळेस वाघडोंगरावरती पाण्याची टाकी होणार आहे त्यावेळेस आपल्याकडे आज 7 मजलीची परवानगी आहे. उद्याच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या विजनामधनं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याकडे होत आहे. त्यामुळे उद्याच्या काळात 9 आणि 11 मजली इमारती आपल्या सासवडमध्ये होतील. त्यावेळेस सुद्धा बिगर मोटरची पाणी हे 11व्या मजल्यापर्यंत जाऊ शकतं. ज्यावेळेस वाघडोंगरावरची टाकी होऊ शकते. हे मला माझ्या माता भगिनींना सांगायचं. आज आपल्या सगळ्यांना सांगायचंय कचऱ्याच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय पारदर्शकता साहेब त्या ठिकाणी राहिली आणि तेच आम्ही सासवडकरांनी केलं. आम्हाला फक्त काही निधीची गरज होती. हे करण्यासाठी मला वाटतं आपण निश्चितपणे ते पाठबळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आदरणीय रविदादांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 1 महिन्यापूर्वी आदरणीय मला वाटतं 20 दिवसांपूर्वी आचारसंहितेच्या अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली आणि मेट्रो 2च्या प्रकल्पामध्ये आपल्या सासवडचं त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन हे सासवडपर्यंत त्या ठिकाणी येतंय. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये मला वाटतं 12 ते 13 मिनिटामध्ये आपण सासवडवरून स्वारगेटपर्यंत आपली सगळीच लोक आपण सगळेजण त्या ठिकाणी जाऊ शकणार. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाची अनेक दारं त्या ठिकाणी उघडली जाणार आहेत. अनेक वर्ष आपण कैलासवासी चंद्रकाका जगतापांच्या विचारांशी बांधील राहिला. अनेक संकल्पित चांगले प्रकल्प, मग त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स सारखी लायब्ररी असेल की 365 दिवस चालते, 24 तास चालते. त्या ठिकाणी त्या लायब्ररीच्या माध्यमातून 78 अधिकारी महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या लायब्ररीने दिले. ही आपल्या नगरपालिकेचं काम आहे. शिवसृष्टीसारखी आपल्या काळ्या वाड्यामधली त्या ठिकाणी शिवसृष्टीसारखी एक चांगली सृष्टी अवघ्या 95 लाख रुपयांमध्ये आपण बनवली की जी तोंडात बोट घालायला केळकर संग्रहालयाला सुद्धा लावेल
एवढी चांगली आपली इतिहासाची ओळख असणारी सासवडची आपण अहिल्यासृष्टी बनवली. 2004ला कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं आचार्य यात्रे सभागृह असेल, त्यालाही नव्याने त्या ठिकाणी रूप देऊन बालगंधर्वच्या तोडीचं नाट्यगृह करायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलाय. उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, उद्याच्या काळामध्ये आणखी सक्षमतेने आणखी मोठ्या प्रमाणावरती निधी येऊन आपल्याला त्या ठिकाणी आणखी मोठी कामं सासवडमध्ये करता येणार आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना मला महत्वाच्या 3 घोषणा करायच्या. आम्हाला साहेब त्या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त सासवड करायचंय, परंतु ह्याचा अर्थ नाहीये सर्वसामान्य झोपडपट्टी धारकांना कुठेतरी गावाच्या बाहेर न्यायचे. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विचारातून जी पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्या माध्यमातून घर आम्हाला त्या ठिकाणी सक्षमतेने द्यायचंय. त्यांना घराच्या बाबतीमधला निधी द्यायचा आहे, त्यांना घर बांधून द्यायचंय. आमच्या गावठाणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि त्याच्यासाठी पंतप्रधान आवास योजना जी आम्ही राबवली साहेब, 235 घरं आम्ही सासवडला देऊ शकलो. आता नव्याने म्हणजे 5 वर्षामध्ये मी 235 घरं देऊ शकलो. परंतु आता नव्याने मला खात्री आहे की जे जे ऍप्लिकेशन करतील ते सगळे ऍप्लिकेशन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे मंजूर होतील आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ निश्चितपणे मिळणार आहे. माझ्या भगिनी या ठिकाणी आहेत. काल परवाच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं. त्यावेळेस माता भगिनींना सांगितलं ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, महिला भगिनींना सक्षमीकरणाच्या योजना आहेत, त्याच्याच बरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा नव्याने संस्थात्मक रचनेतून महिलांच्या आरोग्यासाठी एक वेगळी योजना जी प्रत्येक महिलेला आरोग्यासाठी ओपीडीच्या माध्यमातून दर आठवड्याला ओपीडीचं चेकअप होऊन त्या महिलेला तिचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काम करेल अशा प्रकारची योजना सुद्धा आम्ही 1 जानेवारीपासून सुरू करण्याचं संकल्पित केलेलं आहे. आज मला आपल्या सगळ्या सासवडकरांना सांगायचंय, ड्रेनेज असेल, रस्ता असेल, लाईट असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये अतिशय सक्षमतेने उद्याच्या काळामध्ये जो आपल्याला निधी कमी पडत होता तो उद्याच्या काळामध्ये कधीही तो निधी आपल्याला कमी पडणार नाही. आणि निश्चितपणे एक चांगलं सासवड जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी घडवलं, जसं म्हणतात ना एखाद्या गरीबाच्या घरामध्ये डॉक्टर इंजिनियर होतो तसं सासवडकरांनी सासवड घडवलं, स्वच्छतेमध्ये घडवलं. जगामध्ये सिंगापूरची ओळख आहे सगळ्यात स्वच्छ शहर, परंतु केवळ स्वच्छ नाहीये, विकसित शहर आहे, टेक्नॉलॉजीने विकसित आहे, निधीच्या बाबतीत सक्षम आहे, एक चांगलं जगातलं मोठं व्यापारी शहर आहे. साहेब आम्हाला तशा प्रकारचं सासवड आम्हाला करायचंय. उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जर निधी मिळाला तर उद्याच्या काळामध्ये आज केवळ देशातल्या विविध राज्यामधून लोक सासवड बघायला येत होते, परंतु उद्या इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यावरती आणि आपल्या भारतीय आदरणीय साहेबांच्या निधीमधून त्या ठिकाणी आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आणि विविधता या शहराला आणू की जगामध्ये ज्याप्रमाणे लोक सिंगापूर बघायला जातात त्याप्रमाणे सासवड शहर एक चांगलं टुमदार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं टेक्नॉलॉजीने समृद्ध आणि केवळ राहण्यायोग्य नाही व्यवसायासाठी सुद्धा अतिशय चांगलं अशा प्रकारचं शहर उभं करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. हेच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आज जर बघायला गेलं तर उद्याच्या काळामध्ये खूप सारी कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची आहेत, कारण विमानतळ आपल्या भागामध्ये होतंय. आपल्याला चांगल्या प्रकारचं DPR आपल्या गावाचं करावं लागणार आहे, शहरीकरण चांगल्या प्रकारचं करावं लागणार आहे, प्लॅन करावं लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना वाहन सुविधा असतील, आपला व्यापाऱ्यांचा व्यवसाय कशा प्रकारे वाढेल, आपल्या भागामध्ये उद्योजकता कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी काम करायचं. नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये सक्षमतेने आपल्याला उभं राहायचंय. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचं सभागृह असेल, त्यांचा जो पुतळा आहे, कारण त्यांचा जन्म आपल्या सासवड बिवरीच्या मातीमधला त्यांचा जन्म आहे, त्यामुळे त्यांचंही स्मारक आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं. चांगल्या प्रकारे सक्षमतेने ह्या सर्व ऐतिहासिक पुरुषांचं ज्यांनी आपल्या भागामध्ये जन्म घेतलाय त्या सर्वांना त्या ठिकाणी आदरणीय महात्मा फुले साहेबांची जन्मभूमी सासवडची पुरंदरचीच आहे साहेब. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुरंदरवरती जन्म झालेला आहे. प्रके आत्रे हे सासवडचे म्हणजे कोडीचे आणि सासवड म्हणून त्यांची ओळख आहे. असे अनेक
महाभूती या भागामध्ये आणि या नगरीमध्ये होऊन गेलेले इतिहासाची मोठी परंपरा, स्वराज्याची पहिली लढाई सासवड आणि बेलसरच्या भागामध्ये त्या ठिकाणी झाली. त्यामुळे इतिहासाबरोबर आम्ही वर्तमान सुद्धा सासवडकर जगतो. आणि साहेब, निश्चितपणे एक गोष्ट सांगतो, जे सुरुवात सासवडमध्ये होते त्या सुरुवातीचा उच्चांक निश्चितपणे होतो. आणि या आता मी आपल्या सर्वांना सासवडकरांच्या वतीने शब्द देतो, संपूर्ण सासवड आणि आज सासवड नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या, भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण सगळे सासवडकर राहूत एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण बरोबर आहोत यासाठी आपण सगळ्यांनी दोन हात वरती करून या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा एवढी विनंती करतो. आणि आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो, आम्ही सासवडकर मोकळ्या हाताने हात वरती केले. साहेब, आमच्याकडे एकच अपेक्षा आहे, आम्हाला करायचं खूप काही, फक्त आता आपलं पाठबळ, आपला निधी आम्हाला सासवडसाठी पाहिजे. आणि आम्हाला आदरणीय नरेंद्रभाईंना आणि आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय रविदादांना अभिमान वाटेल की एक भाजपमय शहर हे किती सुंदर, आदर्श आणि स्मार्ट सिटी होऊ शकतं. हेच आम्हाला या ठिकाणी आमच्या नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून दाखवायचंय. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.